नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड संदर्भात एक नवीन अपडेट आहे। जे काही मागण्या होमगार्डच्या आहेत त्या विषयावर आपण या अगोदरसुद्धा काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। त्याचप्रमाणे हा सुद्धा व्हिडिओ आहे। आमदार रवी राणा यांचं हे पत्र आहे जे त्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना त्यांनी दिलेलं आहे। तर नेमका आशय या पत्राचा काय आहे ते आपण सविस्तर या ठिकाणी बघणार आहोत। लेटेस्ट पत्र आहे। यामध्ये ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या रास्त आहेत आणि होमगार्डच्या ह्या सर्व मागण्या पूर्ण व्हायला पाहिजेत अशा प्रकारचा हा आशय असणार आहे। अशा प्रकारचं हे पत्र असणार आहे। नेमका विषय काय आहे बघा। तर माननीय प्रति आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्या ऑफिसला यांनी हे पत्र दिलेलं आहे। विषय काय आहे पत्राचा, तर राज्यातील होमगार्ड यांना खालीलप्रमाणे न्याय मिळवून देण्याकरिता निर्णय घेण्याबाबत अशा प्रकारचा विषय असणार आहे। अशा प्रकारचं पत्र असणार आहे। संदर्भ काय आहे, तर श्री मेजर राजेंद्र सिंह बघेल भाजपा पूर्व सैनिक आघाडी संयोजक अमरावती शहर जिल्हा याचे यांना मिळालेले हे निवेदन आहे। तर यामध्ये माननीय महोदय, उपरोक्त संदर्भीय विषयान्वये राज्यातील होमगार्ड यांना 365 दिवस नियमित सेवा बहाल करण्यात यावी, 3 वर्षाची पुनर्नियुक्ती बंद करण्यात यावी, सेवानिवृत्त झाल्यावर त्यांना 25 लाख रुपये व मासिक पेन्शन देण्यात यावे, निशुल्क घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, होमगार्ड यांच्या कुटुंबियांना मोफत आरोग्य सुविधा लागू करून होमगार्ड सैनिकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण आणि आरक्षण लागू करण्यात यावे, ब्रिटिशकालीन शस्त्र नष्ट करून आधुनिक शस्त्र प्रशिक्षित करून प्रदान करण्यात यावे व होमगार्डचे आधुनिकीकरण करण्यात यावे, होमगार्डला आपत्ती व्यवस्थापनकरिता नॅशनल डिझास्टर रेस्क्यू फोर्स म्हणजे NDRFमध्ये स्थान देण्यात यावे, त्याचबरोबर होमगार्डला कर्तव्य ठिकाणी सन्मानपूर्वक वागणूक देण्यात यावी, तसेच 26/11 मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद स्वर्गीय मुकेश भिकाजी जाधव यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यातील DTCवर शहीद स्मारक व हॉल बांधकाम करण्यात यावे। या मागणीचे निवेदन मला मिळालेले असून सदर निवेदनाप्रमाणे आपल्याकडून त्यांना न्याय मिळवून देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात यावा ही विनंती। अशा प्रकारचं हे पत्र आहे। माननीय रवी राणा साहेब अमरावतीचे जे आमदार आहेत त्यांच्याकडून हे पत्र देवेंद्र फडणवीस साहेब यांना देण्यात आलेलं आहे। यामधल्या ज्या काही मागण्या आहेत ह्या मागण्या खरोखर व्यवस्थित प्रकारे त्यांनी या ठिकाणी त्यांचं नमूद केलेले आहेत। यामधली सर्वात महत्त्वाची मागणी जी आहे, वास्तविक पाहता सर्व मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत, परंतु 2 ज्या मागण्या आहेत महत्त्वाच्या त्या मला असं वाटते त्यामध्ये 365 दिवस ड्युटी वर्षभर ड्युटी होमगार्डला देण्यात यावी आणि त्यांचं जे काही मानधन आहे जो काही पगार आहे हा नियमित वेळेवर पगार देण्यात यावा। या 2 गोष्टीपासून सुरुवात करून यामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण कराव्यात अशा प्रकारचा माझं वैयक्तिक मत आहे। 365 दिवस ड्युटी आणि त्याचबरोबर नियमित वेतन ही होमगार्डची सर्वात महत्त्वाची मागणी आहे आणि ती मागणी बऱ्याच वर्षांपासून आहे, बऱ्याच दिवसांपासून आहे। त्या मागणीवर विचार त्या ठिकाणी करायला हवा किंवा नाही, तर यामध्ये होमगार्डचं एखादं राज्यव्यापी आंदोलन उभं राहू शकते। प्रत्येक जिल्ह्यातले जे काही होमगार्ड्स आहेत त्यांचं एक संघटन करून त्या ठिकाणी एखादा मोर्चा किंवा आंदोलन या ठिकाणी उभं राहण्याच्या अगोदर या ठिकाणी सरकारने या गोष्टीवर निर्णय घ्यायला पाहिजे। कारण की होमगार्डची जी काही ड्युटी आहे ही ड्युटी थोडा विचित्र विषय असतो। होमगार्डमध्ये जेवढे दिवस तुमची ड्युटी असते तेवढे दिवस तुम्हाला मानधन मिळतं, परंतु त्यानंतर जर तुमचा बंदोबस्त वगैरे त्या ठिकाणी नसेल किंवा ड्युटी नसेल त्यानंतर मग जो खाली वेळ असतो त्या खाली वेळामध्ये त्या ठिकाणी नेमकं त्या विद्यार्थ्यांना त्या उमेदवाराला त्या ठिकाणी काय रोजगाराचं साधन उपलब्ध त्या ठिकाणी होत नाही, त्यामुळे ते मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये त्या ठिकाणी असतात आणि पुन्हा मग एखादं त्यांनी काम सुरू केलं किंवा व्यवसाय सुरू केला असेल तर मग त्यांना बोलवण्यात येतं, तर एकीकडे तो व्यवसाय एकीकडे मग ड्युटी अशा प्रकारे त्यांची तारांबळ होते। तर ते होऊ नये यासाठी 365 दिवस त्यांना जर तुम्ही ड्युटी दिली तर त्या ठिकाणी त्यांचे सर्व जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतात आणि एक नियमित ड्युटी त्यांना मिळू शकते आणि त्या नियमित ड्युटीचं नियमित वेतन त्यांना मिळू शकते आणि त्यांचा जो कुटुंबाचा भार आहे उदरनिर्वाह आहे तो व्यवस्थित चालू शकते आणि ते सक्षमतेने त्या ठिकाणी ड्युटी करू शकतात, बंदोबस्त देऊ शकतात, सुरक्षितता देऊ शकतात, चांगल्या प्रकारे ते ड्युटी त्या ठिकाणी करू शकतील। अशा प्रकारच्या ज्या काही मागण्या आहेत
या मागण्या सरकारने लवकरात लवकर पूर्ण करायला पाहिजे, अशा प्रकारच्या आपली या ठिकाणी इच्छा असेल. एखादं आंदोलन उभं राहण्याच्या अगोदर सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. अपडेट महत्त्वाची होती, एक पॉझिटिव्ह अपडेट होती होमगार्ड संघटनेसाठी, होमगार्ड महाराष्ट्रातील जे काही कार्यरत आहेत त्यांच्यासाठी, म्हणून ही अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर या ठिकाणी देत आहोत. ओके, धन्यवाद, थँक्यू.